प्रियांनो, सैतान जेव्हा ओळखतो की तुम्ही देवापासून दूर चाललेले आहात, तेव्हा सर्वात प्रथम तुम्ही आपल्या जीवनात जे काम सुरू केले आहे त्यांना तो थांबवतो. तो तुमच्या प्रयत्नांना अडवून टाकतो. तो तुमची सर्व धाव थांबवून टाकतो. तुम्ही जे काही करत आहात त्याला तो थांबवतो. हे त्याचं काम आहे. तुम्ही करत असलेली नोकरी तो थांबवतो. करत असलेल्या व्यवसायाला अडवतो. तुम्ही घेत असलेल्या शिक्षणाला तो अडवतो. तुमच्या जीवनामध्ये जे प्राप्त करण्याचे प्रयत्न तुम्ही करत आहात, तुमच्या त्या प्रयत्नांना काहीही करून तो अडवून टाकतो. ही त्याची पद्धत आहे. दुसरा आहे, तुम्हाला तो अपमानित करतो. लक्ष देऊ नये का? अब्राहमाच्या जीवनात दुष्काळ पडला तेव्हा, देवा, हा दुष्काळ माझ्या जीवनात का पडला आहे? खाण्यासाठी अन्न नाही, माझ्यावर दया कर असं म्हटलं असतं तर देवाने अब्राहमाला उत्तर दिलं असतं. परंतु त्याने काय केलं ठाऊक आहे? त्याने वचनदत्त देशाला सोडून जाऊन तो अशा देशामध्ये निघून गेला जेथे देवाला मानणारे लोक राहत नव्हते. जगण्याच्या उद्देशाने तो तिकडे खाली उतरून गेला. तिकडे जाऊन अडकला. प्रियांनो, तेथील लोकांनी जेव्हा सारेकडे पाहिलं, सारा अतिशय सुंदर आहे पाहिलं, तेव्हा हा घाबरला. कदाचित याला मारून त्याच्या पत्नीला ते जिवंत ठेवतील असं म्हणून त्याने लबाडी केली व सारेलाही म्हणाला, सारा, सारा, तू दिसायला फार सुंदर आहे. या लोकांकडे पाहून हे लोक दुष्ट वाटतात. मला असं वाटतं हे लोक मला मारतील आणि केवळ तुलाच जिवंत ठेवतील. यामुळे सारा, मी जिवंत राहावं असं वाटत असेल तर तुला खोटं बोलावं लागेल. मी तुझा पती नाही, तुझा भाऊ आहे असं सांग. हा पती नसून माझा भाऊ आहे असं सांगितल्याने काय झालं? ही जी सर्व घटना होती, हा सर्व चाललेला ड्रामा त्याच्या आजूबाजूला असणारे नौकर पाहत होते. स्वामी अब्राहमा, तुम्ही देवाने म्हटले, देवाने सांगितलं म्हटले, वचनाच्या देशात जायचं म्हटले, कराराचा पुत्र मिळेल सांगितलं. मग अशा देवाची उपासना करणारे तुम्ही आपला जीव वाचवण्यासाठी तुम्ही तुमच्या पत्नीला असं डावावर का लावत आहात? तेवढ्यातच कोणीतरी आले आणि येऊन, हा तुझा कोड लागतो, हा माझा भाऊ लागतो असं सारा म्हणाली आणि ही माझी बहीण आहे. जेव्हा अब्राहम म्हणाला तेव्हा सर्व लोकांनी पाहिलं. प्रियांनो, ते पाहत राहिले. प्रियांनो, तितक्यातच तर चल, फारोने तुला बोलावलं आहे असं म्हणून जेव्हा तिला घेऊन जाऊ लागले, असहाय्य होऊन अब्राहम पाहत राहिला. आजूबाजूला असणारे सर्व दास आश्चर्यचकित झाले. अहो, हे सर्व काय चाललेलं आहे? हे काय घडत आहे? आमच्या डोळ्यांसमोरच आमच्या आईसारखे असणाऱ्या या सारेला घेऊन जात आहेत, पण जे आमच्या वडिलांसारखे आहेत, आमचे मालक आहेत, हे अब्राहम असे शांत का आहेत? हे सर्व काय चाललं आहे? धनी, हे सर्व काय चाललं आहे? हे काय घडत आहे? प्रियानो, लाजेने मान खाली घालावी लागली असेल. त्याला वाटलं नसेल की त्याला जीवनात एवढं अपमानित व्हावं लागेल. पण देवाने दया करून आपला हात प्रगट केला व फारोला इशारा दिला की तिला हात लावू नको. जेव्हा फारोला सत्य समजलं, त्याने अब्राहमाला बोलावलं. हा काय माणूस आहेस तू? तू तुझ्या पत्नीला ही माझी बहीण आहे असं का बोललास? कदाचित मी तिला आपली बायको केली असती. तू असं पापी कृत्य का केलं? असं का वागलास? एक विधर्मी व्यक्ती, ज्याला देवाची ओळख नाही, जो पापी आहे, त्याने देवाने निवडलेल्या अब्राहमावर रागावणं यात अपमान आहे ना? प्रिय भाऊ आणि बहिणींनो, जेथे नोकरी तुम्ही करता तेथे विधर्मी व्यक्तीने तुम्हाला रागावणं अपमान आहे ना? शिक्षण घेता त्या जागेत विधर्मी लोक तुमचं शिक्षण पाहून सारखं देव देव म्हणता. तुमचा देव एवढा महान आहे तर पहिलं तुमच्या देवाला तुम्हाला पास करण्यास सांगा. साधे पास होईल इतके मार्क मिळत नाही, देव देव करत असता. प्रियांनो, बालपणी जेव्हा मी शिक्षण घेत होतो लक्ष देत नव्हतो. अजिबात मी अभ्यास करत नव्हतो. केवळ खेळण्याकडे फिरण्याकडे माझं कायम लक्ष असायचं. कधीच मला चांगले मार्क मिळाले नाहीत. परंतु लक्ष द्या माझ्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो, जेव्हा मी माझ्या देवाला तारणारा म्हणून स्वीकारलं, जेव्हा माझ्या परमेश्वराचं गौरव माझ्या जीवनावर अवलंबून आहे हा विश्वास ठेवला, तेव्हा मेहनतीने शिकण्यास मी शिकलो. जेव्हा मी कॉलेज जॉईन केलं तेव्हा माझी रँक शेवटची होती. शेवटच्या रँकला होतो. तेव्हा मी देवाकडे जाऊन प्रार्थना केली, देवा, जर मी तुझा आधार घेतला तर तू मला पूछ नाही तर मस्तक बनवशील. मी हे कॉलेज जॉईन केलं, माझी रँक शेवटची आहे, पण या स्थितीमध्ये मला राहायचं नाहीये. देवा, मला फर्स्ट रँकला यायचं आहे, फर्स्ट यायचं आहे, ही आशा केली. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, हे का माहीत आहे, जेव्हा मी प्रभूबद्दल सांगतो, त्याची साक्ष देतो, तेव्हा कुणी असं बोलू नये. कमीत कमी पास होऊन दाखव, तेव्हा तुझ्या देवाबद्दल तू सांग. सर्व गोष्टी देव देव करत असतोस, काय तुझा देव पास होईल इतके मार्कही देत नाही का? असं म्हणून कोणी माझ्या देवाच्या नावाची निंदा करू नये या उद्देशाने खूप मेहनतीने मी शिकत राहिलो. पुन्हा सांगतो प्रिय भाऊ आणि बहिणींनो, मेहनतीने शिकाल तेव्हाच देव आशीर्वाद देईल. जर आळशी बनून झोपून राहाल तर देव आशीर्वाद देत नाही. मी पहाटे 4 वाजता उठायचो, रात्री 1 वाजता झोपत होतो. केवळ 3 ते 4च तास मी रोज झोप घेत असायचो. पूर्ण वेळ मी मेहनतीने अभ्यास करायचो. काय एवढं मेहनतीने मी शिकलो माहितीये? मला खूप चांगले मार्क मिळवून चांगल्या पोझिशनला जाऊन खूप पैसा कमवायचा आहे
अशी आशा किंवा असे विचार स्टुडंट असताना माझे नव्हते. केवळ एकच आशा होती, जर मी एक्झाममध्ये फेल झालो तर यात देवाचा अपमान आहे, माझ्या आईवडिलांचाही अपमान होईल. मी ज्याच्यावर विश्वास ठेवतो तो सत्य देव आहे. जर ज्ञानात उणा असेल तर मागितल्याने तो देणारा आहे. यामुळे माझ्या देवाच्या नावाचंच गौरव झालं पाहिजे व त्याचं गौरव होण्यासाठी मी चांगलं शिकलो पाहिजे. यामुळे मी मेहनतीने अभ्यास केला. जेव्हा मी कॉलेज जॉईन केलं तेव्हा माझी रँक शेवटची होती. पण जेव्हा फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट आला, मी पहिल्या रँकला आलो, फर्स्ट क्लास आलो. सर्व स्टुडंटमध्ये सतीश कुमार फर्स्ट क्लासने फर्स्ट रँकने आले. कसं शक्य झालं प्रियानो? आपला देव आपल्याला पूछ नव्हे तर तो आपल्याला मस्तक बनवत असतो. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुमचा अभ्यास थांबला नाही पाहिजे. तुमच्या नोकरीचे प्रयत्न थांबता कामा नयेत. लग्नाचा प्रयत्न अर्ध्यावर थांबू नये. मुलांच्या बाबतीत कोणतेही प्रयत्न थांबता कामा नयेत. देवाच्या नावाने जेही प्रयत्न तुम्ही सुरू केलेले आहेत ते मध्यावर थांबले तर तुमचा आणि देवाचा यात अपमान होईल. पण अशा प्रकारे थांबण्याचं कारण हे आहे की साहजिकपणे तुम्ही देवापासून दूर जात आहात. जर तुमच्या जीवनात आज काही थांबलेलं आहे तर असू शकतं तुम्ही देवाच्या इच्छेविरोधामध्ये काहीतरी सुरू केलं आहे. देवाला सोडून तुम्ही काहीतरी सुरू केलं आहे. आपण बाबेलचा बुरुज बांधू या उद्देशाने त्यांनी सुरुवात केली, प्रयत्न केले, पण ते अर्ध्यावर थांबले. कारण माहितीये, त्यांच्या कामात, त्या प्रयत्नात, त्या सुरुवातीमध्ये परमेश्वराला स्थान अजिबात नव्हतं. यामुळे ते अर्ध्यावर थांबलं. तुमच्या आयुष्यात देखील देवाला स्थान न देता, तुम्ही प्रार्थना न करता, प्रार्थनेसह सुरुवात न करता तुम्ही काहीही सुरू केलं तर ते अर्ध्यावरतीच थांबून जाईल व तुमच्या आशा निराशेमध्ये बदलून जातील. त्या दिवशी त्यांच्या आशा निराशेमध्ये बदलून गेल्या व सर्व गोंधळून गेले. जेव्हा तुम्ही देवापासून दूर होता तेव्हा दिसून येणारे संकेत म्हणजे पहिला आहे, तो सैतान तुमच्या प्रयत्नांना थांबवतो, तुमचे कामं बंद करतो, शिक्षण थांबवतो, तुमचे प्रयत्न तो थांबवतो व त्याद्वारे तो तुम्हाला अपमानित करतो. अब्राहमाला अपमानित होऊन हाताची घडी घालून फारोच्या समोर उभा राहावं लागलं. किती अपमानाची गोष्ट आहे. शमशोन जो अतिशक्तिशाली होता, ज्याने पलिष्ठांना मारून इस्रायलाची सुटका करायची होती, तो तिम्ना इथे गेला व त्या तिम्नामध्ये एका पलिष्ठी स्त्रीवरती त्याने प्रेम केलं. तिच्या प्रेमामध्ये पडून त्याने शेवटी आपली शक्ती गमावली, देवाच्या सानिध्याला गमावलं, आपले डोळे त्याने गमावले. तेव्हा त्याचं शरीर ठेचण्यात आलं, घायल करण्यात आलं, बेड्यांनी जखडण्यात आलं. जेव्हा सर्व पलिष्ठी एका जागेत एकत्रित जमले तेव्हा शमशोनाला आणून सर्व लोक त्याच्याकडे पाहू लागले. तेव्हा ते काय बोलले माहितीये? आमच्या दैवताने परमेश्वराला भजणाऱ्या या माणसाला आमच्या पायासमोर आणलेलं आहे. म्हणजे इनडायरेक्टली ते काय बोलत होते? या शमशोनाच्या देवापेक्षाही महान असं आमचं हे दैवत आहे, ते शक्तिशाली आहे, यामुळे याला आमच्या ताब्यात दिलं. किती अपमान आहे प्रियांनो. जेव्हा सर्व त्याची थट्टा करू लागले, चेष्टा करू लागले, तेव्हा शमशोनाला अपमानाने मान खाली घालावी लागली. जेव्हा चहूबाजूने समुद्राच्या लाटा उसळू लागल्या, मध्येच लोकांनी योनाला खाली बसवलं. तू कोण आहेस? या चिठ्ठीत तुझं नाव का निघालं? तू कोठे राहतोस? कोणत्या गावचा आहेस? कोणापासून जन्मला? तू कोणत्या जातीचा आहेस? काय काम करतोस? अशी विचारपूस त्याला केली. त्या संदेष्टाला मध्ये बसून त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली. तू कोण आहेस? कोठून आला आहेस? एवढ्या मोठ्या या संकटाचं कारण काय आहे? तू काय दुष्ट कृत्य केलं सांग. तेव्हा तो काय बोलला माहित आहे? मी परमेश्वराच्या समोरून पळून चाललो आहे. पहा काय म्हटलं. योना पहिला अध्याय 10वे वचन. तेव्हा त्या माणसांना अत्यंत भीती वाटली. ते म्हणाले, तू हे काय केलेस? तो परमेश्वरासमोरून पळून चालला आहे हे त्यांना कळले. काय? तू परमेश्वरासमोरून पळून चालला आहेस? पळून जाण्यामध्ये धोका आहे ना? यस. तो पळून चालला होता, यामुळे त्याच्यावर संकट आलं आणि त्याच्या चहूबाजूच्या लोकांवर देखील संकट आलं. जेव्हा सर्व लोकांनी त्याला विचारलं, तू कोण आहेस? किती अपमान आहे ना. एका संदेष्टाची अशी चौकशी करणं, त्याची विचारपूस करणं अपमान आहे ना. जेव्हा ते जहाज बुडू लागलं तेव्हा सर्वजण आपापल्या दैवताचे जेव्हा नाव घेऊन धावा करू लागले, तेव्हा जिवंत परमेश्वराकडे प्रार्थना करून त्यांना वाचवण्याऐवजी योना काय करत होता माहितीये? तेव्हा तो जहाजाच्या तळाशी जाऊन झोपला होता. तेव्हा जहाजाच्या तांडेलाने जाऊन काय म्हटलं माहितीये? चला पाहूया काय म्हटलं. तो काय बोलत आहे पहा 6व्या वचनापासून. तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्या जवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेत काय पडलास? उठ. तो संदेष्टाला काय म्हणाला? गाढ झोप घेत काय पडला आहेस? तू काय करत आहेस? जहाज बुडण्याच्या लागास आलेला आहे, मोठं वादळ सुटलेलं आहे, प्रत्येक जण आपापल्या दैवताचा धावा करत असताना तू येथे झोप घेत काय पडलास? अपमान आहे ना.
का अपमानित व्हावं लागलं? देवासमोरून पळून चालला होता यामुळे. शमशोनाला का अपमानित करण्यात आलं? देवाच्या समोरून पळून चालला होता यामुळे. का अब्राहमासारखा महान देवाचा भक्त तो अपमानित झाला, देवाच्या सानिध्यापासून दूर गेला यामुळे. भाऊ आणि बहिणींनो ऐका, जेव्हा आपण देवाच्या सानिध्यापासून दूर होतो तेव्हा सर्वात प्रथम आपल्या जीवनामध्ये जे संकेत दिसून येतात त्यात थांबल्या जाऊ. परमेश्वराचे आशीर्वाद थांबल्या जातील. तुम्ही जे काम करता, जे प्रयत्न करता ते थांबल्या जातील. जर थांबलेले असेल तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही देवापासून दूर होत आहात. दुसरं आहे, तुम्ही अपमानित केल्या जाल. त्यांनी काय केलं? त्याचे कपडे उतरवले, सर्व काही लुटलं व अर्धनग्न स्थितीत त्याला उभं केलं. तो अपमानित झाला. तेवढ्यावरच त्यांनी सोडलं नाही, त्याचं शरीर त्यांनी घायाळ केलं. सर्व शरीर घायांनी भरून गेलं. प्रिय भाऊ आणि बहिणींनो ऐकत आहात, जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीपासून दूर होता तेव्हा तो शैतान सर्वात प्रथम तुम्हाला अडवेल. दुसरं, तो तुम्हाला अपमानित करेल. तिसरं काय करेल? तो तुमचं स्वास्थ्य बिघडवून टाकेल. जर आमच्यामध्ये कुणी आज कायमच जर आजारामधून जात असतील तर सर्वच रोगांचं कारण पाप असतं हे मी म्हणणार नाही, परंतु अनेकदा काही लोकांची आजारांच्या द्वारे परीक्षा घेण्यात येत असते. परमेश्वर काही पाठ शिकवण्यासाठी काही आजारांना आपल्या जीवनात येऊ देत असतो. यामुळे जर कुणी तुमच्यापैकी आजारातून चाललेलं असेल तर ते पारखण्यासाठी आहे किंवा मग दंड म्हणून आहे, ते तुम्हीच जाणून घेतलं पाहिजे. त्या लोकांनी काय केलं ठाऊक आहे? त्यांनी त्याला ठोक देऊन त्याचं शरीर घायाळ केलं. चला वाचूया लुकाचे शुभवर्तमान अध्याय 10. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून निघून गेले. त्यांनी त्याला मारून त्याचं सर्व शरीर घायाळ करून टाकलं. तुम्ही बारकाईने पहा, शमशोनाचं सर्व शरीर घायाळ करण्यात आलं. जर तुम्ही सैतानाला संधी द्याल, परमेश्वराला सोडून जर तुम्ही सैतानाच्या मार्गाने जाल, जर त्या सैतानाचे गुलाम तुम्ही बनाल तर तो काय करतो माहीत आहे? तो तुमच्या शरीरावरती हल्ले करतो. सर्वात प्रथम तुमच्या शरीराला अशुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या डोळ्यांना तो अपवित्र करण्याचा प्रयत्न करतो. तुमची जीभ तो अपवित्र करून सोडतो. तुमच्या शरीराला तो अशुद्ध करून टाकतो आणि त्यानंतर तो तुमच्या शरीरामध्ये कमजोरी घेऊन येतो. आरोग्यरहित तुम्हाला करतो. तो तुम्हाला रोगांनी भरून टाकतो. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कृपया हे तुम्ही समजून घ्या. एक दिवस एक वृद्ध स्त्रीने माझ्याकडे येऊन तिने मला एक फोटो दाखवला. केवळ 18 वर्षांचा. जो फोटो तिने दाखवला तो सुंदर मुलगा होता. मी विचारलं, आई तुम्ही हा फोटो का दाखवत आहात? असं मी विचारल्यावर ती आई रडू लागली. एका सुंदर मुलाचा फोटो दाखवून जेव्हा ती आई रडू लागली, मी विचारलं का रडत आहात? पास्टर साहेब, हा माझा नातू आहे. त्याची तब्येत अजिबात बरी नाही, प्रार्थना करा. काय झालं आई? त्याला एड्सचा आजार आहे. 18 वर्षाचा मुलगा होता प्रियांनो. त्याचा फोटो दाखवून ती सांगत होती एड्सचा आजार झाला आहे, कृपया प्रार्थना करा. प्रियांनो, हे काय आहे? ही काय स्थिती आहे? प्रियांनो, मागील दिवसांत मी न्यूजपेपरमध्ये वाचलं की त्रिपुरा नावाच्या भागामध्ये 800 पेक्षाही अधिक तरुणांना एड्सचा आजार झाला आहे. किती? 800 पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांना एड्स झाला आहे. इन्व्हेस्टिगेशन केल्यावर 800 स्टुडंट HIV आजाराने ग्रसित होते. ही काय स्थिती आहे? जेव्हा देवापासून दूर जाल, जेव्हा देवाच्या भयापासून दूर जीवन जगल्या जाईल, जेव्हा मनमर्जीचं जीवन जगल्या जातं, हे शरीर जे परमेश्वराचं मंदिर आहे याला नीच आणि पापी कृत्य करण्यासाठी जेव्हा वापर केला जातो तेव्हा सैतान काय करतो माहीत आहे? तुमच्या शरीराला तो बर्बाद करून टाकतो, त्याचा नाश तो करून टाकतो. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, सावध रहा. जर तुम्ही देवापासून दूर जाल तर तो सैतान तुम्हाला सर्वात प्रथम अडवेल. दुसरं, तो अपमानित करेल. तिसरं, तो तुमची प्रकृती बिघडवून टाकेल. प्रियांनो, एक दिवस एक भाऊ माझ्याकडे आला. तो येऊन मला सांगू लागला, पास्टर साहेब, मी एक दारुडा मुलगा होतो. मनाला वाटेल तसं मी जीवन जगत होतो. मी पापी माणूस होतो. पण तुमचं वचन ऐकून मी पश्चाताप केला आणि माझं जीवन मी देवाला समर्पित करून टाकलं. देवाने मला नवीन जीवन दिलं. मी बाप्तिस्मा देखील घेतला. मी त्या दारूपासून सुटका मिळवली. आता मी खरेपणाने आणि प्रामाणिकपणे जगत आहे. परंतु सणासाठी म्हणून जेव्हा मी माझ्या गावी गेलो तेव्हा माझे जुने मित्र, अरे ऐक, खूप दिवसांनी तू भेटला असं म्हणून ते खूप आनंदी झाले. चल आपण पार्टी करू असं म्हणून त्यांनी मला बळजबरीने पार्टीला नेलं. पार्टीला घेऊन गेल्यानंतर त्यांनी तिकडे, अरे तुझ्यासोबत दारू पिण्याला खूप दिवस होऊन गेले असं म्हणून त्यांनी मला बळजबरीने दारू पाजली. पास्टर,
जी सवय मी सोडून दिली, जी मला नको होती, तीच मला पुन्हा पिण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं. आता परत मी हैदराबादला आलो तर अशी माझी परिस्थिती झाली आहे पास्टर. माझे हात कमजोर पडले आहेत. माझ्या पायात ताकद राहिली नाही. मी तुम्हाला फिट दिसत आहे, परंतु माझं सर्व शरीर पूर्णपणे कमजोर पडलं आहे. जास्त वेळ मला उभा राहता येत नाहीये. मला खूप जास्त चालता देखील येत नाही. कोणतंही काम मला माझ्या हाताने आता करता येत नाही. जी पापी सवय मी सोडून दिलेली होती ती मी पुन्हा सुरू केली आणि त्यामुळे आज माझं सर्व शरीर वीक बनलं आहे. पत्नी आणि मुलांचं पोषण करणं होत नाहीये. मेहनत करून काम करणं जमत नाही. काम बंद झालं आहे. अपमान आहे ना, त्याचं काम बंद पडलं. आर्थिक अडचणी आल्या, अपमान आहे ना, व आजारी पडलाय. आज आपल्यात असे कोणी आहेत का? एकेकाळी आत्मिक जीवन जगत असताना, देवाचे मुलं बनून जीवन जगत असताना, त्या देवाच्या सानिध्यापासून पुन्हा त्या सैतानाने तुम्हाला मोहामध्ये टाकलं. पुन्हा त्या पापी स्त्रीने किंवा पुरुषाने तुम्हाला मोहामध्ये पाडून पुन्हा जुनं जीवन सुरू केलं आहे का? तर मग ऐका, तो सैतान तुमच्या आरोग्याला खराब करून टाकेल. तो सैतान तुमच्या शरीराला अशुद्ध करून सोडून देईल. प्रियानो, एक दिवस एक बहीण खूप आनंदाने माझ्याकडे आली. पाळक साहेब, पास्टर, माझ्या पतीचं देखील तारण झालं आहे, असं बोलत तिने एक साक्ष दिली. खरं तर पास्टर, मी अजिबात चांगली नाही. मी अवैध संबंधामध्ये होते. मी अशुद्ध असं जीवन जगणारी होती. अशा मला जेव्हा परमेश्वराने कल्वरी टेम्पलमध्ये आणलं, तुमचा संदेश ऐकून मी माझे सर्व पाप कबूल करून ते पाप सोडून दिले. जेव्हा माझं जीवन सुधारलं, तेव्हा माझ्यामध्ये आलेल्या बदलाकडे पाहून माझा पतीही, तोही देवाच्या सानिध्यात आला. देवावरती विश्वास न ठेवणारा माझा पती देखील आता देवावरती विश्वास ठेवत आहे. पास्टर, विश्वास ठेवणंच नाही, तो नियमितपणे चर्चमध्ये देखील येत आहे. आमचं सर्व कुटुंब तारल्या जाऊन आम्ही कुटुंबासह देवाची भक्ती करत आहोत. माझं जीवन सुधारलं, माझ्या पतीचं जीवन सुधारलं, माझं कुटुंब देखील स्थिर झालं. मोठ्या आनंदाने त्या बहिणीने आपली साक्ष दिली. पण काही दिवस गेल्यानंतर तीच बहीण एक दिवस पुन्हा माझ्याकडे येऊन ती खूप रडू लागली. ती रडत होती, रडत राहिली. काय झालं आहे ताई? काय सांगायचं पास्टर? मी सांगितलं ना, मी एक पापी स्त्री होते. तरीही देवाने मला क्षमा करून माझं तारण केलं ना. त्यामुळे माझा पती देखील सुधारला, त्याचंही तारण झालं होतं. पण माहिती नाही काय झालं पास्टर, पुन्हा मी देवापासून दूर गेले आणि सैतानाच्या हाती सापडले. ज्या अनैतिक संबंधांचा वीट मानून मी ते सोडून दिलेले होते, पुन्हा मी त्याच घाणीमध्ये जाऊन पडले. माझं शरीर मी पुन्हा अपवित्र करू लागले आणि एक दिवस माझ्या पतीने मला धरलं. परिणाम असा झाला, माझं सर्व कुटुंब तुटून गेलं. माझा पती देखील देवापासून दूर गेला आणि आता माझा संसार पूर्ण उद्ध्वस्त झाला. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुमच्या लक्षात येत आहे का, जर एकदा तुम्ही सैतानाला संधी दिली तर तो तुमचं नाव पूर्ण धुळीच मिळवून टाकेल. तो तुमच्या कुटुंबामध्ये असणारी शांती हिरावून घेईल. पती पत्नीमध्ये जो प्रेम आणि जो जिव्हाळा असला पाहिजे, मुलांमध्ये आणि आईवडिलांमध्ये जी आपुलकी असली पाहिजे, ते सर्व तो दूर करून टाकेल. आज तुमच्या कुटुंबामध्ये शांती न राहण्याचं कारण मी सांगू का? हा एक संकेत आहे. तुम्ही देवापासून दूर चालले आहात, त्याचं संकेत आहे. रविवारी देवाच्या सानिध्यात येता, परंतु सोमवार ते शनिवारपर्यंत तुम्ही खरं तर देवापासून दूर जगत आहात, याचा संकेत आहे. यरुशलेममधून त्याने प्रवासाला सुरुवात केली. तो प्रवास अर्ध्यावरतीच थांबला. सैतानाकडून पाठवण्यात आलेल्या लुटारूंनी त्याला अडवलं. सैतान अडवून टाकतो. दुसरं, तो अपमानित करतो. व तिसरं, तो तुमच्यावरती रोग घेऊन येतो. साधारणतः जेव्हा आम्ही देव आणि देवाच्या उपस्थितीपासून दूर जातो, तेव्हा तो सैतान हल्ले चढवू लागतो. तो तुम्हाला आर्थिकरित्या कमजोर करतो, मानसिकरित्या खचवून सोडतो. शरीराने तुम्हाला तो कमजोर करतो. कुटुंबातील शांती आणि आनंद तो हिरावून घेतो. आम्ही परमेश्वरापासून दूर जगत आहोत. आमच्या जीवनामध्ये परमेश्वर नाही, देव आमच्या सोबत नाहीये. आम्ही देवाला सोडून जाऊन देवाच्या उपस्थितीपासून दूर जगत आहोत. या स्थितीमध्ये जर सैतानाने आम्हाला पाहिलं तर मग बस, तो नजर ठेवणार. एखाद्या स्त्रीचा पती नाही हे एवढं समजलं तर बस, काही दुष्ट लोक लगेच त्या स्त्रीवरती डोळे ठेवू लागतात. काहीही करून त्या स्त्रीला किंवा एखाद्या मुलीला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करू लागतील. लक्षात येत आहे का? जर तुम्ही देवापासून दूर जगत आहात तर सैतानाला ते कळून येईल व अचानक येऊन तो हल्ले करेल. आज जर सैतान तुमच्यावरती हल्ले करत असेल तर तुम्ही समजून घ्या, तुम्ही देवापासून दूर चाललेले आहात. ज्या मार्गाने तुम्ही चाललेले आहात त्या मार्गात संकट दडलेलं आहे. मोठा धोका तिकडे आहे. ती विपत्ती, त्या संकटाने तुमच्या जीवनावरती येऊन तुमचं जीवन पूर्णपणे नष्ट करू नये यासाठी तुम्ही आजच
आपलं जीवन पुन्हा एकदा परमेश्वराच्या हाती द्यायचं आहे. प्रियांनो, काय घडलं माहीत आहे? सैतानाने अगोदर हल्ले केले, त्याचा प्रवास थांबवला, अर्धनग्न स्थितीत त्याला उभं केलं, त्याचं शरीर घायाळ करून सोडलं व अर्धमेल्या परिस्थितीमध्ये त्याला टाकून दिलं. म्हणजे त्याला भविष्याच्या प्रती आशारहित करून टाकलं. सैतान हेच करत असतो, तो आम्हाला आशारहित करतो. आज काही लोक परमेश्वरापासून दूर जगत आहेत, यामुळे त्यांच्या जीवनात कोणती आशा उरली नाही. आशा न उरणं म्हणजे काय आहे? चांगले दिवस येतील ही आशाच निघून जाते. नोकरी मिळणार ही आशा निघून जाते. लग्न जमेल ही आशाच दूर होऊन जाते. चांगले दिवस येतील ही आशाच राहत नाही. आरोग्य मिळेल ही आशा राहत नाही. माझं कुटुंब पुन्हा एकत्रित येईल ही आशा राहत नाही. माझे मुलं सुधारतील ही आशा राहत नाही. आज आमच्यात असे कुणी आहेत का? आशेचा भंग झाला आहे, अशा परिस्थितीत पोहोचले आहेत. तर मग ऐका, त्या दिवशी त्या लुटारूंनी त्या मनुष्याला काय केलं? अर्धमेला सोडून निघून गेले. हेच सैतानाचं कृत्य आहे. एकदा जर तुम्ही त्याच्या हातात पडले तर सर्वात प्रथम तो तुम्हाला अडवेल. तुमचे काम तो अडवेल. तुम्ही जे प्रयत्न करता ते तो थांबवेल. दुसरं, तुम्हाला तो अपमानित करेल. तिसरं, तुमची प्रकृती तो खराब करेल. चौथं, तुमच्या जीवनाला तो आशाहीन बनवेल व तुमच्या आशेला निराशेमध्ये बदलून टाकून तो तुम्हाला व्याकुळ करून सोडेल. तुम्ही उभे राहणार नाही असं तो तुम्हाला करेल. त्या दिवशी त्याने हेच केलं. आज आपल्यात कुणी आहेत का? पास्टर, खरोखर माझ्या जीवनामध्ये माझी आशा निराशेमध्ये बदललेली आहे. आज मला माझ्या जीवनाविषयी देखील काही आशा राहिली नाही. प्रियांनो, याचं कारण काय मी सांगू का? संकेत आहे. तुम्ही देवापासून दूर गेले, यामुळेच त्या सैतानाने तुम्हाला निराश करून सोडून दिलेलं आहे. तुमच्या जीवनावर, तुमच्या भविष्यावर तुम्हाला आशा राहणार नाही. तुम्हाला चांगले दिवस येतील ही आशा राहणार नाही. अशा प्रकारे आशाहीन अशा परिस्थितीत तुम्ही पडलेले असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कोणती आहे ती चांगली बातमी सांगायची तर त्या दिवशी तेथे सर्वात प्रथम एक याजक गेला, त्याला पाहून तो चालता झाला. मग लेवी आला, तो त्याला पाहून चालता झाला. मग त्यानंतर एक शोमरोनी आला, त्याने त्या पडलेल्या व्यक्तीला पाहिलं व तो होता तेथे तो गेला. त्याला त्याचा कळवळा आला. त्याने त्याच्या जखमा धुवून त्याने त्याला पट्टी केली. त्याने तेलही लावलं. त्याला उतार शाळेच्या मालकाकडे सोपून दिलं. खूप काही केलं. तो शोमरोनी कोण होता सांगा? आपला प्रभू येशू ख्रिस्त, म्हणजेच तो दयाळू शोमरोनी आहे. म्हणजे आज तुम्ही यरुशलेमेपासून दूर जाऊन, म्हणजे देवाच्या सानिध्यापासून दूर होऊन, सर्व काही गमावून, अपमानित होऊन, घायाळ केल्या जाऊन, निराधार अशा अवस्थेमध्ये आज जगत असाल, परंतु तरीही तुम्हाला बरं करायचं आहे, इच्छित स्थळी पोहोचवायचं आहे, तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे, हा विचार करून माझा प्रभू येशू ख्रिस्त आजही तो तुमची वाट पाहायची आहे. तुम्ही केवळ एवढंच करायचं. त्या प्रभूला आपल्या हृदयात स्थान दिलं तर पुरे आहे. त्या दिवशी हेच घडलं. त्या चांगल्या शोमरोण्याने जाऊन जखमी होऊन पडलेल्या त्या मनुष्याला उचलून त्याने त्याची सेवा केली आणि उतार शाळेच्या रक्षकाच्या हाती देऊन, तू याची सेवा कर. त्याने त्याला 2 रुपये दिले. मी पुन्हा येणार आहे असं बोलून तो निघून गेला. ते 2 रुपये म्हणजे काय आहेत? प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तू याची काळजी घे हे कोणाला सांगून गेला आहे? पवित्र आत्म्याला. आज आपली काळजी घेणारा कोण आहे सांगा? पवित्र आत्मा. ते दिलेले 2 रुपये म्हणजे काय आहे माहीत आहे? जुना करार व नवीन करार हे 2 रुपये तो देऊन गेलेला आहे. तो प्रभू लवकर येणार आहे व जे बरे झाले आहेत त्यांना तो आपल्या बरोबर त्या स्वर्गात घेऊन जाणार आहे. तुम्हाला बरं व्हायचं आहे. तुमच्या पतीला बरं व्हायचं आहे. पत्नीने बरं व्हायचं आहे. मुलांनी बरं व्हायचं आहे. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तो चांगला शोमरोनी येऊन त्याने त्या मनुष्याला घेऊन जाऊन जर उतार शाळेच्या रक्षकाच्या हाती दिलं नसतं तर काय तो बरा झाला असता? अजिबात नाही. तो चांगला शोमरोनी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आज त्याच चांगल्या शोमरोण्याप्रमाणे तुम्ही व मी असावं ही आशा तो करत आहे. अर्थ काय आहे? जे सैतानाकडून घायाळ केल्या जाऊन त्या सैतानाच्या द्वारे ज्यांचा जीव नाश पावत आहे त्या लोकांना देवाची इच्छा काय आहे माहीत आहे. अशा लोकांना त्याच्या सानिध्यात घेऊन यायचं आहे. हीच त्याची इच्छा आहे. यामुळेच हे आत्मे जिंकण्याचे दिवस आहेत. प्रियांनो, तुम्हासाठी जे नाश पावत आहेत, बर्बाद होत आहेत, ज्यांच्या जीवाचा नाश होत आहे, अशा लोकांना देवाकडे घेऊन येण्याचे हे दिवस आहेत. आज आपल्यामध्ये कुणी आहेत का? आजचा संदेश हा माझ्यासाठीच आहे.
मी देवापासून दूर गेलो यामुळे तुम्ही सांगता त्याप्रमाणे सर्व काही थांबलेलं आहे. प्रकृती ढासळलेली आहे. मी अपमानित झालेलो आहे. सर्व बाजूने आज मी बर्बाद झालेलो आहे. देव आज माझ्याशी बोललेला आहे. मी माझ्या देवाकडे आज परत येत आहे. असं बोलणारे कुणी आहे तर आपले हात दाखवणार. पवित्र प्रेमळ परमेश्वर देव बापा, तुझ्या पवित्र सानिध्यामध्ये स्पष्टपणे तू आम्हाशी बोललास. वचनाद्वारे आमच्यातील उणीवा तू आम्हाला दाखवल्या आहेस की आमच्या चुका कोणत्या आहेत. तुझ्यापासून दूर गेल्याने कशा प्रकारे सैतान आमच्या कामांना थांबवतो आणि आम्हाला अपमानित करतो. आमच्या जीवनात अडचणी घेऊन येतो आणि प्रत्येक प्रकारे आम्ही त्रस्त व्हावं असं तो करतो व आमचं नाव धुळीस मिळवतो. सरळ व स्पष्टपणे तुझ्या वचनाद्वारे आमच्या जीवनात आम्हाला तू सतर्क केला आहे. देवा, त्याच वेळेला तुझ्या सानिध्यात आम्ही राहिल्याने आम्हाला आशीर्वाद मिळतो. आरोग्य, आत्मिकता आणि शांती आम्हाला प्राप्त होते व आदर्शमय जीवन आम्ही जगू शकतो. यामुळे येथून पुढे आम्हाला कुटुंबासह तुझ्या सानिध्यात येण्याची कृपा तू आम्हाला दे. त्या घायाळ मनुष्याजवळ शोमरोनी गेला, यामुळे तो वाचला गेला. देवा, आमच्या नातलगांत अनेकशे जखमी आहेत. मित्रांमध्ये बरेचसे जखमी लोक पडलेले आहेत. त्यांच्या जवळ जाऊन त्यांची काळजी घेऊन देवा, प्रेमाने जर तुझ्या उपस्थितीत त्यांना आणलं तर त्यांना तू वाचवशील. यामुळे परमेश्वरा, तुझ्या समोर आम्हाला तुझे साक्षीदार बनून जगता यावं. नाश पावणाऱ्या लोकांना तुझ्या तारणात घेऊन येता यावं, यासाठी आमचं सहाय्य कर. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा, आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.